तर आष्टीमधल्या याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचा उद्घाटनाचा सोहळा पार पडला आणि याच कार्यक्रमामध्ये बोलत असताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केल्याचं बघायला मिळालं। फडणवीस हे माझ्या मागे दत्त म्हणून उभे आहेत। फडणवीस म्हणजे बिनजोड पैलवान आहेत। देशमुख हत्या प्रकरणामध्ये फडणवीसांची कणखर भूमिका ही सर्वांनाच आवडली असं म्हणत सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय। तसंच सुरेश धस यांनी यावेळी फडणवीसांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख सुद्धा केला। सुरेश धस यांच्या या विधानावरती पंकजा मुंडे यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली आहे। सुरेश धस मला शिवगामिनी म्हणायचे। शिवगामिनी बाहुबलीची आई असल्यामुळे फडणवीसांकडे पाहून मला ममत्व भाव आल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं। आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार भी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही। आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, ज्याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय। कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते। तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।